नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या दालनात काल लोकप्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी थेट इशारा दिलाय की नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमध्ये कोणी जर समजा हेतुपुरस्सर विलंब करण्याचा प्रयत्न करत असेल किंवा अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर थेट गुन्हा दाखल केला जाईल। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरसाठी 22,000 कोटींच्या विकास कामांना या शिखर समितीत मंजुरी देण्यात आली आहे। पहिल्या टप्प्यात 5,140 कोटी तर दुसऱ्या टप्प्यात 17,041 कोटींच्या कामांचा यामध्ये समावेश असणार आहे। नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सुरू असलेल्या विकास कामांमध्ये त्याचप्रमाणे सिंहस्थाच्या कामांमध्ये अडथळा आणणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी यावेळेला दिलेला आहे। यासोबतच 50% भूसंपादन पूर्ण झाल्यानंतरच रस्त्यांच्या कामांना सुरुवात करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। अमृत स्नान काळातील भाविकांची गर्दी लक्षात घेऊन यावेळेला विशेष नियोजन करण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी दिल्यात। एकूणच या संपूर्ण सिंहस्थ कालामध्ये कोट्यवधी भाविक नाशिकमध्ये दाखल होणार आहेत आणि त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनानं देखील कशा पद्धतीचं नियोजन करावं, पोलिसांना काही अतिरिक्त जागेची आवश्यकता आहे का, त्या संदर्भातल्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आहेत। नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सध्या सिंहस्थाच्या कामांना सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या कालच्या बैठकीनंतर या कामांना आणखी गती येईल अशीच नाशिककरांना अपेक्षा आहे। कॅमेरा पर्सन आकाश शिवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।